हिंदू धर्मामध्ये ईश्वराला स्त्री आणि पुरुष या दोन्ही रूपात मानले जाते. स्त्री रूपात ईश्वराला आदिशक्ती भगवती असे म्हटले जाते, जी या संपूर्ण जगताची जननी आहे. देवी भागवत पुराणामध्ये आपल्याला आईच्या अनेक रूपांच्या कथा पाहायला मिळतात. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे माता दुर्गेच्या 9 रूपांची कथा. नवरात्रोत्सवामध्ये आपण या 9 रूपांची विशेष पूजा व आराधना करतो आणि देवी मातेची कृपा व मनोकामनापूर्ती प्राप्त करतो. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक लोकांना देवीची फक्त ही 9 रूपेच माहिती आहेत. पण मित्रांनो, तुम्ही कधी माता दुर्गेच्या 10 महाविद्यांबद्दल ऐकले आहे का? या 10 महाविद्या स्वतः माता सतीने भगवान शंकरांसमोर आपली अपार शक्ती दाखवण्यासाठी प्रकट केल्या होत्या. या 10 महाविद्यांमध्ये अमर्याद शक्ती आणि पराक्रम आहे, ज्यांच्यासमोर जगातील कोणतीही शक्ती टिकू शकत नाही. मित्रांनो, जे लोक या 10 महाविद्यांबद्दल जाणत नाहीत, ते त्यांच्या प्रतिमा पाहून अनेकदा घाबरतात किंवा त्यांची टीका करतात. आणि घाबरायला कारणही तसेच आहे, कारण जर आपण फक्त बाह्य दृष्टिकोनातून पाहिले तर एक देवी स्वतःचे मस्तक छाटलेले दिसते, तर दुसरी देवी कामदेव आणि रतीवर उभी आहे. एखादी देवी मुंडमाळ धारण करून शिवावर उभी आहे, तर तिच्या मागे स्मशानात चिता जळताना दिसतात. यापैकी एक देवी विधवेचा वेश धारण करून आहे. अशा चित्रांमुळे आपल्याला एकीकडे आश्चर्य वाटते, तर दुसरीकडे मनात प्रश्न निर्माण होतो, या 10 महाविद्या नक्की कोण आहेत? त्यांचे स्वरूप इतके विचित्र का आहे? त्यांची उत्पत्ती कशी झाली? आणि कलियुगामध्ये या महाशक्तींचे मुख्य निवासस्थान कुठे आहे? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि जर ही माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, एक लाईक नक्की करा आणि अशाच कथा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मग या व्हिडिओची सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार वर्षात 4 नवरात्र येतात. त्यापैकी 2 नवरात्र गुप्त असतात आणि 2 प्रत्यक्ष स्वरूपात सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. या गुप्त नवरात्रांमध्ये साधक आदिशक्तीची गुप्त स्वरूपात उपासना करतात. ही पूजा सार्वजनिक नसते. माता दुर्गेच्या 9 रूपांव्यतिरिक्त जी 10 रूपे आहेत त्यांनाच 10 महाविद्या म्हणतात. या 10 महाविद्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्व मातांना केवळ पूजेमुळे नव्हे तर साधनेमुळे प्रसन्नता प्राप्त होते. गुप्त नवरात्रांमध्ये यांची विशेष साधना केली जाते. या 10 महाविद्या देवी दुर्गेची 10 अत्यंत शक्तिशाली रूपे आहेत, ज्यांची उपासना तांत्रिक विद्येमध्ये विशेष महत्त्वाची मानली जाते. या महाविद्यांना माता पार्वतीच्या 10 रूपांचे प्रतीक मानले जाते. या 10 महाविद्या शक्तीच्या विविध आयामांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या उपासनेमुळे आत्मज्ञान, शक्ती आणि मोक्षप्राप्तीला सहाय्य मिळते. 10 महाविद्यांची उत्पत्ती देवी भागवत पुराणामध्ये सांगितले आहे. एकदा माता सतीला दक्षाच्या यज्ञात जाण्याची इच्छा झाली, मात्र भगवान शिवांनी तिला तिथे जाण्यास मनाई केली. या नकारामुळे सती क्रोधित झाली आणि सर्वप्रथम तिने काली शक्ती प्रकट केली. त्यानंतर 10 दिशांमध्ये 10 शक्ती प्रकट करून शिवांना आपल्या सामर्थ्याची झलक दाखवली. हे अत्यंत भयानक दृश्य बघून भगवान शिव स्तब्ध झाले. क्रोधाच्या भरात सती म्हणाली, मी दक्षाच्या यज्ञात जाणारच, नाहीतर त्या यज्ञाचा नाश करेन. अखेर शिवांना तिच्या पुढे नतमस्तक व्हावे लागले. या 10 महाविद्यांचा उपयोग माता सतीने दैत्य
आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी नंतर केला होता. 10 महाविद्यांपैकी पहिली महाविद्या म्हणजे काली. तिचे रूप अत्यंत भयानक आहे. खुले केस, काळ्या ढगांसारखा वर्ण, खोल डोळे, वक्र भुवया, शवावर उभी असलेली देवी, गळ्यात मुंडमाळा, कानात हाडांचे कुंडल, 4 हात, एका हातात कापलेले शिर, दुसऱ्या हातात रक्ताने माखलेली तलवार आणि उरलेल्या 2 हातात अभय व वरदान मुद्रा. तिच्या गर्जनेने 10 दिशांना कंप पसरतो. चंडीपाठात तिच्या पराक्रमांचे वर्णन आहे. चंडमुंड आणि रक्तबीजाचा संहार करणारी देवी म्हणजे काली. ती काळाच्या पलीकडची आहे. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी शक्ती आहे. दुसरी महाविद्या म्हणजे तारा. तांत्रिक साधनेतील अत्यंत महत्त्वाची देवी. तारक म्हणजे तारून नेणारी. महर्षी वशिष्ठांनी सर्वप्रथम तिची उपासना केली होती. शत्रूंचा नाश करणारी, ऐश्वर्य, भोग आणि मोक्ष देणारी देवी तारा आहे. तिसरी महाविद्या म्हणजे त्रिपुर सुंदरी. ती सौंदर्य, यौवन आणि करुणेचे प्रतीक आहे. तिला ललितात, राजराजेश्वरी, कामेश्वरी, बाला अशी अनेक नावे आहेत. तिच्या उपासनेने भक्तांना लौकिक व अलौकिक सिद्धी प्राप्त होतात. भांडासुराचा वध करून तिने देवतांना भयमुक्त केले होते. चौथी महाविद्या म्हणजे भुवनेश्वरी. ब्रह्मांडाची अधिष्ठात्री देवी. लाल वर्णाची, कमलावर विराजमान, शिवाच्या हृदयात निवास करणारी ती सृष्टीची सर्जनशील शक्ती आहे. पाचवी महाविद्या म्हणजे छिन्नमस्ता. एकदा पार्वती आपल्या सख्यांसोबत स्नानासाठी गेली असताना सख्यांची भूक भागवण्यासाठी तिने स्वतःचे मस्तक छाटले. तिच्या रक्तधारांमधून सख्यांनी आणि तिने स्वतःने अन्न ग्रहण केले. ही देवी त्याग, साहस आणि परम बलिदानाचे प्रतीक आहे. सहावी महाविद्या म्हणजे त्रिपुर भैरवी देवी. त्रिपुर भैरवी या 6व्या महाविद्या मानल्या जातात. त्रिपुर या शब्दाचा अर्थ आहे 3 लोक, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. भैरवी म्हणजे भयाचा नाश करणारी. म्हणूनच देवी त्रिपुर भैरवी ही त्रिलोकांमधील भय आणि पापांचा नाश करण्यासाठी प्रकट झालेली शक्ती आहे. देवी त्रिपुर भैरवी ही विनाश आणि मृत्यूचे स्वामी महेश्वरांच्या त्रिपुरारी रूपाची शक्ती आहे. सौम्य रूपात त्रिपुर भैरवी लाल वस्त्र धारण करते आणि गळ्यात मुंडमाळ आहे. संपूर्ण देहावर रक्तचंदनाचा लेप आहे. उजव्या हातात जपमाळ व पुस्तक धारण केले आहे आणि डाव्या हाताने वर व अभय मुद्रा दर्शविल्या आहेत. ती कमळासनावर विराजमान असते. याच देवीने 18 भुजाधारी दुर्गा रूप धारण करून उत्तम मधुपान केल्यानंतर महिषासूर नावाच्या दैत्याचा वध केला होता. 7वी महाविद्या आहे धूमावती. तिच्या उत्पत्तीची कथा अशी आहे. एकदा महादेव कैलास पर्वतावर विराजमान होते आणि पार्वती त्यांच्याबरोबर बसली होती. पार्वतीने शिवांना सांगितले की तिला खूप भूक लागली आहे. तिने काही अन्न देण्याची विनंती केली. शिवांनी तिला थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि ध्यानात लीन झाले. पुन्हा एकदा पार्वती म्हणाली, हे जगतपिता, कृपया मला अन्न द्या. मी आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. तिसऱ्यांदा असे झाल्यावर पार्वती भुकेने व्याकुळ होऊन आक्रमक झाली आणि तिने आपली भूक शांत करण्यासाठी स्वतः शिवांनाच भक्षण केले. तत्क्षणी तिच्या शरीरातून धूर निघू लागला. पार्वतीच्या शरीरात असलेल्या शिवांनी आपले तिसरे नेत्र उघडले आणि म्हणाले, माझ्या विना या ब्रह्मांडात कोणताही पुरुष नाही, फक्त प्रकृतीच अस्तित्वात आहे. यामुळेच ही देवी विधवा रूपात प्रकट झाली आणि ती धूमावती म्हणून ओळखली गेली. धूम म्हणजे धूर. ही देवी अलंकार रहित व विधवेच्या वेशात दर्शवली जाते. धूमावती देवी त्यागाचे प्रतीक आहे आणि निराशा, अस्वस्थता दूर करून अपकीर्तीपासून मुक्त करते. 8वी महाविद्या आहे बगलामुखी. एकदा सृष्टीत प्रचंड उथळपुथळ माजली होती आणि अनेक ठिकाणी विनाश होत होता. ब्रह्मदेव आपल्या सृष्टीबद्दल चिंताग्रस्त झाले. शांती प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी तपस्या केली, पण यश न आल्याने त्रिलोकांची माता त्रिपुरांबिका हिची कठोर तपस्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी पिवळ्या रूपात माता बगला म्हणून प्रकट झाली आणि ब्रह्मदेवांना वरदान दिले. बगलामुखी देवी आपल्या भक्तांना
सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते. दुसऱ्या कथेनुसार दुर्गमाचा पुत्र रुमक नावाचा असुर ब्रह्मदेवांची तपस्या करू लागला. देवता भयभीत झाले आणि पिवळ्या जलाने देवीची उपासना केली. त्यातूनच दिव्य माता बगलामुखी प्रकट झाली. ती योग्य वेळी सर्व गती थांबवते, दुष्टांच्या जिभा व वाणी स्तब्ध करते आणि भक्तांना शांती प्रदान करते. 9वी महाविद्या आहे माता मातंगी. मातंगी देवी ही प्रकृती, कला, संगीत, तंत्र आणि वाणीची देवी आहे. ही एकमेव देवी आहे जिच्यासाठी उपवास आवश्यक नाही. ती फक्त मन व वाणीनेच तृप्त होते. मातंगी देवीला इंद्रजाल व जादूटोणा नष्ट करण्याची शक्ती आहे. ती विद्या व वाणीची अधिष्ठात्री आहे आणि पशु, पक्षी, जंगल अशा नैसर्गिक तत्वात वास करते. मातंगी देवी गडद निळ्या किंवा श्यामवर्णाची आहे. अर्धचंद्र, 3 नेत्र, रत्नमय सिंहासन, गुंजेची माळ धारण केलेली आहे. ही चतुर्भुज आहे. वीणा, खोपडी, खडक धारण करते. तिच्यासोबत नेहमी पोपट असतो, जो वाणीचा प्रतीक आहे. तिचे प्रमुख धाम गुजरातच्या मेहसाणा येथे आहे. 10वी महाविद्या आहे कमला, जिला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. ती धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या उत्पत्तीची कथा अशी: इंद्राने दुर्वासांच्या माळेचा अपमान केल्यामुळे लक्ष्मीने स्वर्ग त्याग केला. देव व असुरांनी क्षीरसागर मंथन केले आणि त्यातून पुन्हा लक्ष्मी प्रकट झाली. देवांनी तिचा सन्मान करून तिला कमलासनावर विराजमान केले. तर मित्रांनो, ही होती माता दुर्गेच्या 10 महाविद्यांची संपूर्ण माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता दी लिहा.